जबरदस्त अष्टपैलू खेळाडू सुधीर पाटील समोर आला बॉल मिड ऑनच्या डोक्यावरनं लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर पहिला चौकार फलंदाज किरण म्हात्रेच्या बॅटमधून रुपयाचं सहकार्य आलंय या स्पर्धेसाठी आदरणीय अनंता शेठ पाटील यांच्याकडनं तर त्यांचं देखील करूयात आपण विशेष स्वागत काळजी घ्यायचा बॅकअप देताना कॉल करायचा एकमेकाला पाणी घेऊन जायचं मैदानाच्या आतमध्ये थोडी दुखापत त्या ठिकाणी खेळाडूला होतीये आणि जर काही दुखापत असेल तर इथे फर्स्ट एड उपस्थित आहे अल्फा हॉस्पिटलच्या माध्यमातून येत्या 5 रात्री खेळाडूला कोणतीही दुखापत झाली फ्री ऑफ कॉस्ट इकडे ती पूर्ण ट्रीटमेंट त्या खेळाडूची केली जाईल आणि अल्फा 1 हॉस्पिटलचं देखील आपण करूया स्वागत अंकित पाटील यांच्या माध्यमातून ही टीम या ठिकाणी आपल्यासोबत जोडली गेली आहे अल्फा हॉस्पिटलची त्यांचं देखील करूया आपण स्वागत चला 12th मॅन जायचं मैदानाच्या थोडी दुखापत झाली आहे त्या ठिकाणी खेळाडूला डॉक्टर्स मैदानाच्या आतमध्ये इंटर होतील चर्चा करून घ्या अभि डॉक्टर आहेत मैदानामध्ये आपल्यासोबत उपस्थित फिजिओ अल्फा हॉस्पिटलचं देखील आपण करूयात विशेष कौतुक पूर्ण रात्र खरं तर हे या सगळ्यांची काळजी घेण्यासाठी त्या ठिकाणी उपस्थित असतात टेक केअर अभि थोडीशी दुखापत त्या ठिकाणी दोन्ही खेळाडूंमध्ये कॉल व्यवस्थित झाला नव्हता ऑल सेट जास्त काही टेन्शनचं काम नाहीये काही क्षणात मॅच आपण सुरू करतोय ट्रीटमेंट ऑन आणि प्रत्येक खेळाडूची काळजी खरं तर हीच या स्पर्धेची ओळख आहे पांडुरंग शेठ पाटील आपल्या सोबत आहेत आणि त्यांच्याकडनं 1000 रुपयाचं डोनेशन या क्रिकेट टुर्नामेंटसाठी आलं त्याबद्दल त्यांचं देखील विशेष आभार स्वर्गीय नारायण शेठ ग्रुप आयोजित ही भव्य दिव्य क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते ऑन स्क्रीन तुम्हाला पाहायला मिळतात त्या सगळ्या व्हिडिओज या आधी हे ठिकाण काय होतं आणि त्या ठिकाणी आता काय बनवण्यात आलंय किती खर्च झाला गुलशन 11 लाख रुपये आणि तब्बल आज जे मैदान ठिकाणी बनवण्यात आलं ही मेहनत आहे या सर्वांची आणि त्याच मेहनतीतून तयार झालंय हे क्रीडांगण वागेश्वर क्रीडांगण किरवली गावाचं अप्रतिम आणि सुंदर आउटफील्ड फास्ट मक्खन आउटफील्ड लोवर फुल टॉस समोर लॉंगॉनला चेस नाही थांबणार मक्खन आउटफील्ड त्याच्यावरती बॉल ट्रॅव्हल झालाय लॉंगॉनच्या बाहेर हा येतो 4-4-4 टीमची टोटल स्कोर कार्ड वर जाऊन पोहोचली आहे या चौकाराच्या मदतीनं डबल डिजिट मध्ये 11 धावा एक लॉंगॉन एक मिड विकेट हा बीमर नो बॉल मागे बॅकअप रनआउटची संधी आणि काय करत राहिले तिकडे क्षेत्ररक्षक डायरेक्ट हिटची संधी होती मयूरची विकेट धोक्यात होती मात्र 1+1 अशा 2 धावा या ठिकाणी मिळतील धावफलक 2 ने पुढे झाला आणि नेक्स्ट बॉल फ्री हिट या षटकातील आतापर्यंत आपण पाहताय बॉल कंप्लीट झालं ते म्हणजे आपण पाहता 3 आणि त्यामध्ये 13 धावा तब्बल खुटारीनं जमवलेत आणि नेक्स्ट बॉल फ्री हिट मयूर म्हात्रेसाठी
बॅटच्या समोर होता, फसलाय फटका, एक सिंगल कंप्लीट केली जाईल कारण हा फ्री हिटचा बॉल. या एका सिंगल नंतर स्कोर पुढे जात आहे 14 ऑन बोर्ड. 4 षटकांची मॅच विदिन 20 मिनिट्स. जयदीप 11, गावदेवी बुर्दुल. तुम्हाला 4 षटक टाकायचे आहेत. गेम स्पीडअप करायचा आहे. दोन्ही मॅच ऑफिशियल साठी महत्वाची सूचना. धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात. स्कोर कार्ड वरती ज्या जाऊन पोहोचलेत 14 या आकड्यावरती. यॉर्कर बॅडन मधनं मयूरनं बाहेर काढलाय. समोर लॉंगॉनला क्षेत्ररक्षक उपस्थित आहे. एक सिंगल कंप्लीट आहे. एका सिंगल नंतर स्कोर 15 विदाउट लॉस. आणि पहिलं षटक या ठिकाणी आपण पाहताय मैदानावरती सुरू आहे. अजूनही अंतिम एका बॉलचा खेळ या ठिकाणी शिल्लक आहे आणि विदाउट लॉस 15 धावा आतापर्यंत जमवण्यात आल्यात. पहिल्या षटकातील अंतिम बॉल आणि त्याच्यावरती नंबर काय 4-6 खुटारीला अपेक्षित असेल. टीम बुर्दुलला डॉट बॉल किंवा विकेट. फटका लाजवाब, एक्स्ट्रा कव्हरला खोदून काढला. एक्स्ट्राऑर्डिनरी शॉट होता किरण मात्रेच्या बॅट मधला आणि या चौकारानं पॉवर प्ले फिनिश चांगला झालाय टीम खुटारीसाठी. आफ्टर फिनिश द P1 19 ऑन बोर्ड. 19 धावा विदाउट लॉस. कम ऑन डीजे. Navis 19 on board. पहिल्या षटकाचा खेळ संपला. 19 धावा स्कोर कार्ड वरती. बॉल शिल्लक आहे तिथनं अजूनही 18. येणाऱ्या 3 ओव्हर्स मध्ये किती येतील लक्ष त्या गोष्टीकडे देखील लागलंय. आणि पाहूयात 4 ओव्हरच्या मॅच मध्ये किती धावा मैदानावरती बनवला जाणार त्याकडे लक्ष मैदानावरती आपण पाहताय. टीम गावदेवी बुर्दुलचं त्या सोबतीनं आपण पाहताय. नाही, आयोजन समितीचा निर्णय की बॅटिंगला तुम्ही कधीही उतरवू शकता. आणि इकडे आय थिंक प्रॉब्लेम खुटारीला काही नसेल. ओके, स्पोर्ट्समन स्पिरिट खुटारीकडे देखील जिद्दी टीम आणि अलवाज जिद्दीनं रायगडचं पराक्रम शौर्य या गावाच्या क्रिकेटनं गाजवलंय. आज संघ इथे खेळतोय. इथनं हार होऊ दे जीत होऊ दे लगेच संघ बोनशेतला जाऊन खेळ. एकाच रात्रीमध्ये 2-2 ठिकाणी नाईट क्रिकेट टुर्नामेंट खेळताना आपल्याला ही टीम दिसेल. रिडघरच्या विरुद्ध फाईट करताना आपण या टीमला पाहणार आहात. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती आपण पाहताय 2 ने पुढे जाल आणि धावफलक 2 ने पुढे सरकतात. टीमची टोटल 21 धावा स्कोर कार्ड वरती फलकावरती आतापर्यंत लागलेत. सिंगल डबल वरती आता लक्ष केंद्रित केलं तरी देखील एक चांगल्या स्टेजला जाऊन या ठिकाणी टीम पोहोचेल. धावफलकावरती धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात त्या म्हणजे स्कोर कार्ड वरात 21. पहिलं षटक अतिशय सुंदर राहिलं. बॉल तयार, बॉलिंग ट्रॅकवर. लोवर फुल टॉस होता. ऑन साइडला चालला बॉल डीप मध्ये मड विकेटला आणि त्याच दरम्यान या ठिकाणी आपण पाहता एक सिंगल या ठिकाणी पूर्ण केली जाईल. एका सिंगल न स्कोर पुढे जातोय.
टीमची टोटल धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते जी जाऊन पोहोचली आहे स्कोर कार्डवर. आपण पाहताय 22. पॉवर प्ले संपल्यानंतर क्षेत्ररक्षण विखुरलेलं आपल्याला पाहायला मिळतं. फटका चालला शॉट कव्हर मधनं. आता डीप बॅकवर्ड पॉइंट तिकडे चेंडूवरती पुढे सरकला वेगानं. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी राहिलं. टीम आपण पाहताय बुर्दुलसाठी एका सिंगलनं स्कोर पुढे जाईल. टीमची टोटल धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतीये जी जाऊन पोहोचली या स्टेजला. आपण पाहताय स्कोर सिंगल डबलनं सध्या हलतं पाहायला मिळतंय. 23 धावा. ओव्हर नंबर 2 चांगलं कमबॅक आपल्याला पाहायला मिळतंय. बॉलिंग ट्रॅक वरती दुसऱ्या षटकात गोलंदाज ऋषभ भूषण पाडल. फुल टॉस बॉल फटका चालला एक्स्ट्रा कव्हरला. कॅचचा कॉल. क्षेत्ररक्षक होते बनून राहिले प्रेक्षक. पहिल्याच टप्प्यावरती बॉल सीमा रेषा पार आणि तदनंतर बीमर हाईट फॅक्टर या ठिकाणी चेक केला जाईल. बॅटिंग साइड खरं तर हा कॉल की अंपास कॉल. हाईट फॅक्टर चेक केला जाईल. तदनंतर आपल्याला समजेल फेअर बॉल की हा बीमर. थोडाच वेळ तो निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल. घरकुलचे सचिन टिके महाराष्ट्र पोलीस त्यांच्या ठिकाणी शुभागमन झाला. आमचे जीवलग मित्र या सचिन दादा स्वागत आहे आपलं या स्पर्धेच्या माध्यमातून. महाराष्ट्र पोलीस दलात कार्यरत असताना घरकुल गावाच्या क्रिकेटसाठी नेहमीच सचिन टिकेंचं एक मोठं योगदान राहिलं. घरकुलचे कॅप्टन आणि घरकुलला फाईट करणारे टीम किरवली ब तेजा डॉन आज इन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळेल. ओपनिंग करणार आहे आज भाई आपला म्हणजे टॉस जिंकून बॅटिंग करा. या दरम्यान शुभागमन होतं या ठिकाणी आदरणीय कार्यसम्राट लोकप्रिय एक युवा नगरसेवक प्रवीण शेठ पाटील खारगर. तर स्वागत आहे प्रवीण दादा आपलं. लवकरच स्वर्गीय रतनभाऊ पाटील स्मृती चषकामध्ये देखील व्यावसायिक क्रिकेट फॉर्मॅटच्या माध्यमातून दादांचा संघ इन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळेल. प्रवीण दादा मागच्या अनेक वर्ष त्या टीमला पुरस्कृत करत असतात. प्रवीण स्पोर्ट्स या नावानं आपल्याला मागचे अनेक वर्ष स्वर्गीय रतनभाऊ पाटील स्मृती चषक खेळताना आपण सातत्यानं या टीमला पाहिलं आणि यावर्षी देखील प्रवीण 11 खारगर या नावानं जॉली 11 देसर बॉईजला 23 जानेवारीला फाईट करताना स्वर्गीय रतनभाऊ पाटील स्मृती चषकामध्ये हा प्रवीण 11 खारगर संघ आपल्याला पाहायला मिळेल. बेस्ट ऑफ लक. रतनबुवा म्हटलं की प्रत्येकाचं स्वप्न स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक म्हटलं की टेनिस बॉल क्रिकेटचा विश्वचषक आणि स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक म्हटलं की प्रत्येक टीमला वाटतं की या स्पर्धेचा एकदा तरी फील ॲज अ क्रिकेटर म्हणून मिळावा. या वर्षी खुटारी भाग्यवान बुर्दुल भाग्यवान आणि आज त्या दोन्ही टीम एकमेकांच्या विरुद्धात आणि त्या टीम तुम्हाला खेळताना दिसतील. स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक आणि तुम्हाला पाहायला मिळतील बरोबर खुटारी म्हात्रे पाडाच्या विरुद्ध खेळ आणि टीम वाघबीळच्या विरुद्ध 27 जानेवारीला टीम गावदेवी बुर्दुल खेळताना पाहायला मिळेल. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या या दोन्ही टीमसाठी. दिस इज बिगेस्ट अचिव्हमेंट ऑफ रायगड टेनिस बॉल क्रिकेट. एक रायगडातून एक ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ तालुक्यातून आणि अशा दोन टीम्स तुम्हाला खेळताना दिसतील. स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक वन ऑफ द ड्रीम टुर्नामेंट. बॉल तयार. बॉलिंग मार्कवर चांगला बॉल होता. बॉल चालला डीप मध्ये कवसला आणि तिकडे एक सिंगल कंप्लीट आहे. सेकंडचा कॉल रनआउटचा धोका. यष्टीरक्षकानं आपलं टॅलेंट स्किल जरूर दाखवलंय आणि अंपायरचा निर्णय आला. त्या ठिकाणी आपण पाहताय OUT की नॉट आउट
अंपायर कॉल आउट, बट इकडे घेतलाय निर्णय. आपण पाहताय किरण म्हात्रेनं थर्ड अंपायर कॉल चेक केला जाईल. प्रत्येक टीमकडे पर इनिंग एक DRS, त्याचा वापर तुम्ही करू शकता. टीमची टोटल सध्या स्कोर कार्ड वरती एक चांगल्या स्टेजला आपल्याला पाहायला मिळते आणि जो DRS होता तो गमावलाय खुटारीनं. फलंदाज बाद, OUT आउट. तुमच्या समोर कमॉन डीजा. पाहायला मिळतात स्कोर जाऊन पोहोचलाय. आपण पाहताय 28 धावा धावफलकावरती. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल झालाय आणि व्यासपीठावरती वासुदेव शेठ म्हात्रे आणि ओमकार म्हात्रे यांच्या ठिकाणी शुभागमन झालंय. स्वागत आहे आपलं या रंगमंचावरती. डायरेक्ट हिटचा प्रयत्न त्या ठिकाणी पाहायला मिळाला. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळाली आहे, जी धावफलकावर या ठिकाणी जाऊन पोहोचली आहे. आपण पाहता 29 चांगली वापसी केली या मॅच मध्ये टीम जयदीप 11 गावदेवी बुर्दुल क्रिकेट संघानं. बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहता ओव्हर नंबर 3 मध्ये जुनं ते सोनं अंकुश बॉम्बे, एक लेजेंडरी क्रिकेटर. प्रवीण म्हात्रे, अंकुश बॉम्बे, जगदीश दादा असेल, या सगळ्यांमुळेच आज बुर्दुलचं क्रिकेट एक वेगळ्या उंचीवरती आहे. आणि अलीकडच्याच काळात झालेली 22 एकर कोला ग्रुप चिंचपाडा आयोजित ती स्पर्धा जिंकली आणि त्या स्पर्धेचा चॅम्पियन बनत मालिकावीराचा किताब महेशला मिळाला. स्वप्नातली बाईक, फटका चांगला स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड, लॉंग ऑनच्या वरनं बॉल चालला मैदानाच्या बाहेर, आउट ऑफ दी पार्क. मयूर म्हात्रेच्या बॅट मधनं खुटारी ब्रँडेड षटकार षटकार षटकार. .35 35 धावा धाव फलकावर. अंकुश बॉम्बेच्या विरुद्ध केलं आक्रमण. राईट आर्म ओव्हर द विकेट. अंकुश बॉम्बेनं टाकला यॉर्कर, टो क्रशर होता, फ्रंट लेगला पुढे आणलं. त्यानंतर बॅटचा फ्लो भरपूर वेगान आला. वॉर्ड कलेक्टिंग अँड स्टॉप बाय कीपर सुदीप पाटील. टीमची टोटल धाव फलकावरती 2 ने पुढे जाईल. स्कोर कार्ड वरती धावा आपल्याला पाहायला मिळतात 37. मागच्या मॅच मध्ये हाच खुटारी संघ टॉस जिंकून ज्याने बॅटिंग केली 53 धावेचं लक्ष मोठ्या फरकानं सामना त्यांनी जिंकला. आणि काय कलेक्ट होतं, काय स्टॉप होतं तिकडे सुधीर पाटीलचं लाजवाब. आणि आता ओव्हरथ्रोच्या काही रन्स अजून एक्स्ट्रा मिळू शकले असतं. आता देखील टॉस जिंकला. खुटारीने निर्णय बॅटिंग करण्याचा घेतला. टॉस जिंकून बेधडकपणे बॅटिंग करताना टीमला अलीकडच्या काही दिवसामध्ये आपण सातत्यानं पाहिलंय. आज आपण पाहता 4 मॅचेस पहिल्या फेरीतल्या. एक सामना जिंकून खुटारी, एक सामना जिंकून टीम बुर्दुल आली आहे आणि विनर विनर अशी लढाई. आणि यानंतर आपण इनिंग ब्रेक मध्ये करतो टॉस टीम घरकुल आणि त्यांच्या विरुद्ध किरवली आपल्या घरच्या मैदानावरती. किरवलीचा ब संघ इन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळेल. आज तरी गुलशनला बॉलिंग मिळेल का, कॉमेंट्री बॉक्सला पडलेला प्रश्न. फटका चालला समोर डीप मध्ये, लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. एक सिंगल कंप्लीट सेकंडचा कॉल, रनआउटचा धोका, डायरेक्ट हिटचा होता मौका. बेल्स नाही पडली आहे, कसं देणार अंपास रनआउट. सिंपल सी बात है, सिंपल सा फंडा. बेल्स नहीं गिरी तो अंपास की उंगली ऊपर नहीं जाएगी मेरे दोस्त. धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात 39. हा ऍक्शन रिप्ले तुमच्या समोर. बल्स डाउन द ग्राउंड, बॅटर बॅक टू द ग्राउंड. बट इथे बल्स स्टिक वरती व्यवस्थित
त्याच्यामुळे कोणताही धोका तिकडे फलंदाजाला नाहीये. षटकं संपली आहेत मैदानावरती. आतापर्यंत आपण पाहता 3 आणि 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती धावा 39, 39. चांगली बॅटिंग मैदानावरती मयूर करतोय. एका बाजूने तो उभा. अजूनही विकेटवरती आपण पाहिलं ना विशाल म्हात्रे, त्याचं येणं ते देखील बाकी आहे. 4 षटकांची मॅच, शेवटचं अंतिम षटक सुरू झालंय. नीरज बॅटिंग करतोय, त्याच्या सोबतीनं मयूर. किरवली ब संघ, तुम्हाला कॉमेंट्री बॉक्सच्या बाजूला येऊन थांबायचं. एक स्पेशल टीम मीटिंग आहे की कोणते 12 खेळवले जातील. जिसको जिसको खेळना है सब आ जाओ. आता समजा ओमकार आपल्याला, कारण न्यूजला तर गुलशनची खूप चर्चा होती. बॉल तयार आहे, बॉलिंग ट्रॅक वर, फटका समोर, लॉंग ऑन ला फर्स्ट ला, डाऊन दी बॉल, फिल्डर पोहोचतील का? व्हॉट अ ट्राय. प्रयत्न अप्रतिम होता, मात्र झेल निसटलाय. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 2 ने पुढे जाईल. धावफलक जाऊन पोहोचलंय 41 या आकड्यावरती. गुलशनला आज बॉलिंग नाही मिळाली तर मग मी म्हणेल आज शाल आणि श्रीफळ द्यायला हरकत नाहीये भावाला. अरे असे रिझन तर भरपूर जणांना देताना पाहिलं. आता रिझन नवीन येईल संदीप सर. आय थिंक मी सांगतो तुम्हाला काय, मी ए टीमचा प्लेअर, मी बी टीम मध्ये खेळत नाही. बघा दादा तुम्ही फक्त यानंतर. तर थोडाच वाद आपण व्यासपीठावरती आदरणीय प्रवीणदादा पाटील यांचा एक विशेष सन्मान करतोय. बॅटन पान मध्ये होता, समोर काढला लॉंग ऑनला, एका सेक्शन मध्ये उचलून थ्रो केला. रनआउटची संधी, ओव्हर थ्रो होतोय. 2 रन्स या ठिकाणी पूर्ण होतील. अंपायर सोबत काहीशी चर्चा या ठिकाणी जरूर झाली आणि अंपायरनं सांगितलं क्षेत्ररक्षकांना ज्यावेळी थ्रो केला, फील्ड ज्यावेळी थ्रो करत होतं बॅटर्स, त्यामध्ये काहीशे अडथळे निर्माण करताना दिसले का, ती चर्चा अंपायर सोबत काहीशी झाली आणि काही क्षणात निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल. या पाहूयात स्ट्रायकर इनला कोण जात आहे, नीरज की मयूर. नीरज येतोय म्हणजे 2 धावा या ठिकाणी पूर्ण केल्या जातील. थर्ड अंपायर चेक साठी ओके. थर्ड अंपायर कॉल. बॉलिंग चला गुलशन असतील थर्ड अंपायरच्या भूमिकेत. गोलंदाजाच्या शैलीवरती या ठिकाणी आक्षेप घेण्यात आला. आणि लक्षात घ्या थर्ड अंपायर देखील ऑनफिल्ड आणि स्क्रीन वरती देखील चेक केला जाईल. जर अंपायर्सला वाटलं तर त्यांना स्क्रीनची मदत घेता येईल. क्लिअर आहे सुनील पाटील सर? ओके. जिथे कमी तिथे गुलशनची हमी. हॅलो. याचबरोबर आमचे सन्माननीय सुभाष शेठ पाटील यांचं इथे आगमन होतं. या स्पर्धेचे आमचे शिल्पकार आणि त्याचबरोबर आमचे रामदास म्हात्रे साहेब वाकलन यांचं इथे आगमन होतं. मी विनंती करतोय त्यांना की आपण यावं व्यासपीठावरती. रामदास म्हात्रे वाकलनचे मान्यवर आहेत. त्याचबरोबर आमचे सुभाष शेठ पाटील यांचं इथे आगमन झालंय, त्यांचं देखील स्वागत. कमबॅक केला गोलंदाजानं. चेंडू जातो या ठिकाणी डॉट. आदेश पाटील, आदर्श पाटील मागच्या मॅच मध्ये चांगली बॉलिंग केली आदर्शनं. लेफ्ट आर्म बॉलर, स्लॉक स्वीप त्याच्या अगेन्स्ट येते आणि बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. डीप मिड विकेटला मिळतील धावा या ठिकाणी 4. नीरजच्या बॅट मधून आला चौकार आणि एक चांगलं टोटल या ठिकाणी सेट करतीये चैतन्येश्वर क्रिकेट क्लब खुटारी. महागडी नाही पडली कारण महागडी विकेट मात्र तशीच खेळाडू कक्षामध्ये राहिली विशाल म्हात्रेची. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती आपण पाहताय 4 ने पुढे गेली आहे 47 आणि त्यामध्ये अजून काही रन्स इकडे ऍड होतील. सिंगल कंप्लीट आहे. सेकंडचा कॉल
आणि 2 धावा पूर्ण झाल्यात आणि एक मोठं लक्ष उभं राहिलंय टीम खुटारीच्या माध्यमातून 49 धावेचं. खुटारीसाठी आपण ऑल द बेस्ट करूयात. या गावचे भाचे आणि टेनिस क्रिकेट जगतातील एक नामवंत फिनिश म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं आदरणीय प्रदीप दादा पाटील यांच्याकडनं ऑल द बेस्ट टीम चैतन्येश्वर खुटारीला आणि त्या सोबतीनं प्रवीण म्हात्रे आणि त्यांच्या गावदेवी बुर्दुल क्रिकेट संघाला देखील. मंगेश शेट म्हात्रे खुटारी यांच्याकडनं देखील ऑल द बेस्ट टीम खुटारीला. छोटा डॉन बॉल तयार, बॉलिंग ट्रॅकवर ऑन साइडला फटका चांगला चेस होईल का, मिड विकेटच्या फुलला कॅरी करतील का, हो टिपलाय झेल. 49 वरती संपलाय 4 षटकांचा आणि त्या सोबतीनं 2 विकेटचा खेळ आणि 50 धावेचं टार्गेट मैदानावरती उभं राहिलंय चैतन्येश्वर क्रिकेट क्लब खुटारीच्या माध्यमातून टीम जयदीप 11 गावदेवी दोस्ती स्पोर्ट्स बुर्दुल समोर. धन्यवाद. मॅचला सुरू होईल दुसऱ्या डावात. त्याआधी महत्वाचा टॉस घरकुल आणि टीम एका बाजूला आपल्याला पाहायला मिळणार आहे मैदानावरती इन ऍक्शन. घरच्या मैदानावरती आपण पाहणार आहोत ती म्हणजेच किरवली ब आणि या दरम्यान आमचे जिवलग मित्र अमर शेठ म्हात्रे यांचं शुभागमन झालं. स्वागत आहे. आम्ही त्या सोबतीनं रामदास भाऊ म्हात्रे यांचं देखील शुभागमन झालं. स्वागत आहे आपलं देखील. नाऊ बॅक टू टॉस बॉक्स आणि आदरणीय प्रवीण दादांना विनंती आहे आपण या त्यांच्या शुभ हस्ते आपण नेक्स्ट मॅचचा टॉस करतोय. किरवली ब आणि त्यांच्या विरुद्ध आपल्याला पाहायला मिळणार आहे घरकुल. मॅचला सुरुवात कॉमेंट्री बॉक्स मध्ये आवाज एक लेजेंडरी कॉमेंटेटर संदीपजी पाटील सर आपल्या सोबत असतील. येस, थँक्यू ओमी. चला दोन्ही कॅप्टन या. पुढची चला घरकुल आणि किरवली या दोन्ही संघांना विनंती आहे की आपण लगेच यायचं आहे टॉस साठी. चला घरकुल संघाचा संघनायक आणि किरवली संघाचा संघनायक कुठे कधीपासून तयार होत होते तत्पूर्वी आपण सन्मान करूया. व्यासपीठावरती उपस्थित असलेल्या आणि या स्पर्धेसाठी ज्यांची आवर्जून आपल्याला उपस्थिती लाभली आहे क्रिकेटला धर्म मानणारे व्यक्तिमत्व तर प्रवीण शेठ पाटील माजी नगरसेवक स्थायी समिती सभापती आदरणीय प्रवीण पाटील यांचा इथे सन्मान होतोय. आमचे यस प्रवीण पाटील यांचा हा शुभ सन्मान आपण पाहतोय. सचिन शेठ पाटील यांच्या शुभ हस्ते या व्यासपीठावरती स्क्रीनवरती आपण पाहू शकता. खारेकर विभागातील एक डॅसिंग नेतृत्व प्रवीण शेठ पाटील यांचा हा सन्मान आणि त्याचबरोबर नावडे ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच आदर्श व्यक्तिमत्व सन्माननीय किरण शेठ खानावकर यांचा सन्मान मी विनंती करेन महादेव शेठ पाटील यांना की आपण आपल्या शुभ हस्ते हा सन्मान इथे करायचा आहे. त्याचबरोबर आता ज्यांचं इथे आगमन झालेलं आहे ते आमचे वासुदेव शेठ म्हात्रे ओबे यांचा सन्मान. तत्पूर्वी मी घरकुल संघ सचिन टिके आमचे पोलीस ऑफिसर आहेत तर आलेत का सचिन. तर वासुदेव म्हात्रे यांना विनंती करेन की या आपण आपला सन्मान आपण स्वीकारायचा आहे. तर अरुण शेट्ट पाटील यांना विनंती करेन की आपण आपल्या शुभ हस्ते आमचे ओबे गावचे आदरणीय वासुदेव म्हात्रे यांचा सन्मान आपण करावा. नेहमीच दरवर्षी या स्पर्धेमध्ये त्यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. तसेच आमचे किरवलीचे पांडुरंग पाटील यांना विनंती करेन की आपण आपला देखील सन्मान आपण स्वीकारायचा आहे. पांडुरंग पाटील मी अरुण शेठ पाटील यांना विनंती करेन की आपण आपल्या शुभ हस्ते हा सन्मान इथे करायचा आहे. चला घरकुल संघ शेवटचा कॉल आहे आपल्याला. घरकुल टीम कॅप्टन आले का. चला तेजस लगेच या. चला लगेच या तेजस.
यस, आमचे प्रवीण शेठ पाटील माजी नगरसेवक स्थायी समिती सभापती यांच्या शुभ हस्ते आपण इथे टॉस करणार आहोत. तर तेजस इथे येत आहेत आणि दोन्ही तेजस आहेत, कारण धरण्याची नाईट स्पर्धा गाजवली आहे तेजसने आमचे किरवलीचे. तर प्रवीण शेठ पाटील यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. येस, 5 षटकांचा सामना असेल. टेल कॉल, हेड कॉल. तर टॉस जिंकलाय तो किरवली टीम कॅप्टन तेजस. काय निर्णय असेल? निर्णय क्षेत्ररक्षक. येस, फिल्डिंग. ओके, ऑल द बेस्ट. खूप साऱ्या शुभेच्छा, दोन्ही संघाला शुभेच्छा देऊया. मी याचबरोबर ज्ञानदेव दत्तू पाटील यांच्याकडून 1000 रुपयाची देणगी आम्हाला पुरस्कृत केले, त्यांचे आभार. आमचे कोपराचे अतिशय उत्कृष्ट खेळाडू दुर्गेश ठाकूर. तर दुर्गेश या. यस, उत्कृष्ट असे क्रिकेटर आहेत दुर्गेश, तर त्यांचा देखील इथे सन्मान या व्यासपीठावरती केला जाईल. मी घ्या. तर आमचे सुभाष शेठ पाटील यांचं इथे आगमन झालेलं आहे, त्यांचं देखील हार्दिक स्वागत आपण करतोय या व्यासपीठावरती. आत्ताच यांचं आगमन झालेलं आहे. वाकलनचे आमचे सन्माननीय रामदास म्हात्रे साहेब उपस्थित झालेले आहेत, त्यांचं देखील स्वागत आहे या व्यासपीठावरती. हा, ठीक आहे. आमचे प्रकाश शेठ भोईर पेंदर हे देखील या सामन्याचा लाईव्हच्या माध्यमातून आनंद घेतात, त्यांनी देखील या स्पर्धेला शुभेच्छा पुरस्कृत केल्या, त्यांचा देखील आभार. वाकलन गावच्या अमर म्हात्रे येथे आले, त्यांना विनंती आहे की यावं आपण व्यासपीठावरती. आणि वळूया आपण मॅचकडे. आजच्या रात्रीतील एक अतिशय अप्रतिम सामना आहे. एक एक सामना आहे दोन्ही संघांनी जिंकलाय. एका बाजूला आपण पाहतोय तो खुटारी संघ, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय तो बुर्दुल संघ. तर 4 षटकांचा सामना आहे. 4 षटकांमध्ये तब्बल 49 पर्यंत मजल मारली आहे ती खुटारी संघाने, आणि त्या 50 धावांचं लक्ष आहे. आणि क्या बात आहे, जबरदस्त फिल्डिंग होते. बॅकअपला आलाय कव्हर पॉइंटला निलेश म्हात्रे, कारण थोडासा फंबल झाला होता क्षेत्ररक्षक समोरचा पॉइंट मधला, तिथून मात्र डायरेक्ट चेंडू निलेशच्या हातामध्ये आला आणि धावसंख्या 1 ने वाढली. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ते 11 वरती. याचबरोबर आमचे नक्कीच क्राईम ब्रांच ऑफिसर आणि क्रिकेट वरती अतोनात प्रेम असणारे खारघर विभागातील नामवंत क्रिकेटर आमचे सचिन टिके यांचं इथे आगमन झालेलं आहे. घरकुल टीमचे कॅप्टन, नक्कीच आधारस्तंभ मंगलमूर्ती घरकुल म्हटलं तर सचिन टिके, आणि खारघर विभागातील नेहमी चांगलं क्रिकेट त्यांच्या माध्यमातून सचिन टिके यांचं हार्दिक स्वागत या व्यासपीठावरती. आता मात्र 11 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. येणारे चेंडू असतील ते तब्बल 18 आणि गरज आहे, गुलशन सांगतील आम्हाला 39 धावांची. 18 चेंडू आणि 39 धावा. समीकरण सहसा पाहायला गेले तर थोडासा जड आहे तो बुर्दुल संघासाठी, परंतु बुर्दुल संघाकडे देखील बॅटिंग लाईनअप अतिशय स्ट्रॉंग आहे. चांगला प्रयत्न त्यांच्या माध्यमातून देखील राहिलेला आहे. यस, आज 2 लाख क्रॉस सबस्क्राईब फॉर्च्यून इव्हेंट लाईव्ह ने प्राप्त केल्यात, ही उपलब्धी आहे. येस, पाहू शकता आपण 2,06,000. क्या बात आहे. कारण तुम्ही मेहनतीने उभं केलेलं कार्य हे नेहमी सक्सेसफुल होत असतं, त्यासाठी प्रयत्न करायला हवेत आणि केलेत ते फॉर्च्यून इव्हेंटने. एज लागले इथे, मात्र फलंदाज होईल बाद. आणि या इथे पाहायला गेलं तर बुर्दुल संघाला झटका लागतोय. खऱ्या अर्थाने गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल निलेश म्हात्रेचं, ज्याने पहिल्या चेंडूवरती विकेट प्राप्त केली आहे.
ते मंगेश म्हात्रे खुटारीचे ते आलेले आहेत. मंगेश म्हात्रे, यस, स्वागत आहे आपलं. तेच कारण ही नाईट आहे ना, त्यामुळे जरासा कॅमेऱ्यांचा फिरत नाही तिकडे, पण आम्हाला दिसले. तुम्ही कुठे असा आम्ही पाहू, परंतु इथे मात्र चेंडू हवेमध्ये आहे. मयूर आला आहे झेलवरती आणि इथे मात्र झेल टिपला गेलाय. फलंदाज होईल बाद. अप्रतिम. 2 चेंडू मध्ये 2 इथे फलंदाज बाद करण्यामध्ये संपादन केलाय निलेश म्हात्रेने. क्या बात आहे, जबरदस्त. एकदम वातावरण बनवलं गेलंय इथे. वातावरण मैदानामध्ये या खुटारी संघाने बनवलाय, तर दुसऱ्या बाजूला आमच्या डीजेने बनवलाय. इथे मात्र मारण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये आणि इथे मात्र नो मॅन्स लँड. प्रयत्न खेळ करायला हवे होते, पण इथे मात्र प्रयत्न सोडले गेले. असं वाटलं विनायक झेलवरती पोचेल की काय, परंतु तो झेल घेण्या अगोदर दोन्ही खेळाडूंमध्ये ताळमेळ नव्हता. एका बाजूला निलेशाला, दुसऱ्या बाजूला विनायकाला, आणि एकमेकांवरती टाकलेला हा भरोसा मात्र चेंडू जमिनीवरती कधी पडला हे कळालंच नाहीये. धावसंख्या आपण पाहतोय 13 वरती. पूर्ण खुटारी गाव इथे आहे. सर्व आमचे, सर्व हे खुटारी म्हटलं तर आमचा माहेर घरच म्हणा. सर्व इथे मंडळी. इथे मात्र चेंडू हवेमध्ये आहे. झेलवरती क्षेत्ररक्षक आलाय आणि इथे मात्र झेल टिपली गेली आहे. फलंदाज बाद. आता मात्र आवाज उठले जात आहेत. या डोंगराच्या वरती बसून देखील या सामन्याचा आस्वाद ते घेत आहेत. पुर्तुल संघ, ज्या संघाने मात्र वर्चस्व गाजवलं होतं, त्या संघाला आता मात्र कुठेतरी अडचणीला सामोरे जावं लागतं. अप्रतिम गोलंदाजीचा प्रात्यक्षिक इथे दाखवला जातोय गोलंदाज निलेश म्हात्रे करवी. आणि पाहायला गेलं तर 3 विकेट या षटकामध्ये आल्या. जबरदस्त. चेतू श्रीराम, क्या बात आहे. 22 तारखेला हा गजर आपल्याला घरोघर करायचा आणि इथे देखील. आणि 22 तारीख म्हटली तर हा अतिशय सोनियाचा दिवस आहे मित्रांनो. या दिवशी मात्र एकच दिवस तुम्ही पाहिला, 500 वर्षानंतर हा दिवस आलाय, ज्या दिवसाची आपण वाट पाहत होतो. एकच दिवस पाहिला. जय श्रीराम. या दिवशी कोणीही नॉनव्हेजचं सेवन करू नका, हे एवढंच पाला. मारण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये आहे. झेलवरती मयूर का असा आलाय हे चित्र मात्र पाहायला मिळतंय. किरण आहे तिथे. धाव संख्या आपण पाहतोय ती 14 वरती. या षटकामध्ये धावा आल्यात त्या फक्त 3 धावा आल्यात. यस, जबरदस्त. आमच्या मयूर पाटील यांचं आवडतं गाणं आहे आणि त्याने सांगितलं डीजे ऑपरेटर जरा वाजवा. आणि इथे मात्र आता 12 चेंडू आणि 36 धावांची गरज आहे. आमचे सचिन टीके व्यासपीठावरती आहेत. गजा सातपुते देखील आलेत बघा, आता इन झालेत असं वाटतंय. सचिन ज्युनियर सचिन देखील आलाय. क्या बात आहे. यस, आमचे प्रशांत आहेत. सर्व ही घरकुलची बरेच वर्ष नक्कीच खेळ करत आहेत.
तर आता मात्र 12 चेंडूंनी 37 धावांची गरज आहे. समोर फलंदाज आपण पाहतोय बुर्दुल संघाकडून अजय बॉम्बे आणि प्रतीक कोपरकर. हे प्रतीक आहे आणि इथे मात्र सिंगल आली आहे. 15 धावा धावफलकावरती. आताच काही दिवसापूर्वी खुटारीची आपण डेची स्पर्धा पाहिली गुलशन, तुम्ही स्कोरिंगला होता आणि काय स्पर्धा झाली, कारण प्रत्येक सामना हा 5 षटकांचा त्या स्पर्धेमध्ये आपण पाहिला. म्हणजे अप्रतिम आयोजन नियोजन आपल्याला डेच्या स्पर्धेमध्ये पाहायला मिळालं. या वर्षी कुठेही डेच्या स्पर्धेमध्ये एवढ्या ओव्हर कोणत्याही स्पर्धेमध्ये पाहायला मिळाले नाही. ते मात्र खुटारी संघाने करून दाखवलं. 40 संघांनी सहभाग नोंदवला होता, 48, आणि यशस्वीरित्या ती स्पर्धा पार पाडली. आणि इथे देखील 48 संघ, प्रत्येक दिवशी प्रत्येक रात्रीमध्ये 8 संघ. हे देखील हे वैशिष्ट्य आमच्या या किरवली ग्रामस्थांचा किरवली स्पर्धेचा. इथे मात्र आता विशाल आलाय. चेंडू बाकी आहे ते तब्बल 10 आणि गरज आहे ते 35 धावांची. 10-35 समीकरण आहे. इथे मात्र मोठा फटका आहे. जबरदस्त हा टायमिंग होता अजय बॉम्बेचा आणि इथे खेचून काढला षटकाराने मात्र धाव संख्येला वेग आलाय. 21 वरती धाव संख्या धावून पोहोचली आहे. हे आता दशरथ पाटील येतील तेव्हा लाभा, मग ते करतील विचार कोणी कोणाच्या मांडीवरती बसायचं. इथे मात्र आमच्या अरुण शेठ पाटील यांचं खूप मोठं योगदान, आमच्या सुभाष शेठ पाटील आलेले आहेत. नक्कीच या सर्व मान्यवर आमचे पाहायला गेलं तर आमचे सुनील शेठ पाटील सगळा पहिल्या रात्रीमध्ये आपण पाहिलं त्यांना. इथे मात्र नावाचा धोका, फलंदाज बाद, कारण ही विकेट खऱ्या अर्थाने भावेश जर सॅक्रिफाईड केले, कारण दुसऱ्या बाजूला अजय बॉम्बेला स्ट्राईक मिळणं गरजेचं आहे. या अनुषंगाने इथे मात्र या फलंदाजाने आपली विकेट कुर्बानी दिली आहे असंच आपण म्हणूया. एकच धाव मिळेल, एका धावेने मात्र धावसंख्या वेगाने वाढली आहे, ती 22 होते. आता मात्र समीकरण 8-28 आहे. 8 चेंडू 28 धावा आहे. यस, इथे मात्र नक्कीच पाहायला गेलं तर 8 चेंडू आणि 28 धावा. यस, ओ इथे मात्र बिस्टामिंग आहे की प्रॉपर, पण झेल टिपला गेलाय. फलंदाज होईल बाद आणि अजय बॉम्बे मात्र तंबूच्या आश्रयाला. विकीने घेतली एक झेल. घरकुलचे कपिल सिनियर आहेत. कपिल, या व्यासपीठावरती आपलं देखील स्वागत आहे. शिवा गजाला बऱ्याच दिवसामध्ये पाहतोय आपण. सचिन टीके थोडासा अंदाज घेत आहेत. सचिन जरा सांभाळून, कारण समोर आता मात्र ज्यांचा हा होम ग्राउंड आहे त्यांची स्पर्धा आहे. सचिन टिकेंचा आपण या षटकानंतर नक्कीच सन्मान घ्या. या चेंडू नंतर हो, जबरदस्त मस्त चेंडू होता, डॉट आलाय. 6-28 समीकरण. तर इथे मात्र आमचे क्राईम ब्रांच ऑफिसर आणि क्रिकेटची स्पर्धा म्हटली तर नेहमी ज्यांचा खूप मोठं योगदान असतं कुठेही स्पर्धा असू द्या, सचिन टिके. आणि सचिन टिकेने यांनी जमवलेला जो फ्रेंड सर्कल आहे आपल्या या पूर्ण विभागामध्ये तो अतोल अप्रतिम आहे. तर आमचे सचिन टिके यांचा हा सन्मान या व्यासपीठावरती होतोय. क्राईम ब्रांच ऑफिसर देखील आहेत आणि चांगलं कार्य त्यांचं आहे. आणि ज्युनियर सचिन देखील आपण पाहतोय स्क्रीनवरती, आपण पाहू शकता.
हा कुटारी संघ जर जिंकला तर तुम्हाला गजानन म्हात्रे कुटारीचे यांच्याकडून विशाल कोल्ड्रिंक आहे. आमचे प्रणित म्हात्रे इथे आले असतील, त्यांचं स्वागत आहे. इथे मात्र फटका आहे, गॅप आहे, चेंडू येईल सीमा रेषा पलीकडे आलाय. हा चौकार आणि या चौकाराने मात्र धावसंख्या वेगाने वाढली आहे. ती तब्बल 26. आता मात्र 5 चेंडू आणि 24 धावा. पुढचे ऑनर रुपेश मडवी इथे आलेत. त्यांना विनंती आहे की या आपण व्यासपीठावरती रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न. डॉट चेंडू येतोय. रोनित म्हात्रे आणि अरविंद म्हात्रे यांच्याकडून प्रत्येक विकेटसाठी या गोलंदाजाला 500 रुपये. बघा घ्या चान्स मारून, परंतु इथे 4 चेंडू 24 धावा 4 षटकार मारावे लागतील. फलंदाज जगदीश पाटील प्रयत्न, कारण केतन म्हात्रेने काल नक्कीच प्रयत्न केले होते. आणि इथे मात्र आता सामन्यामध्ये थोडीशी औपचारिकता. 3 चेंडू आणि गरज आहे ती 23 धावांची. 3-23 यानंतरची लढत होणार आहे ती किरवली आणि घरकुल यांच्यामध्ये. नाथा षट गायकर इथे आले. त्यांना विनंती आहे की आपण यावं व्यासपीठावरती. आपलं देखील स्वागत आहे. काही सन्मान आपण या मॅच नंतर घेणार आहोत. अजून एक डॉट चेंडू आलाय. विशाल म्हात्रे मात्र आज अतिशय खुश आहे आणि इनानपुरी प्रीमियर लीग मध्ये नक्कीच मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी तो ठरलाय. प्रिज त्याला मिळालाय. खूप चांगला खेळ त्याचा नेहमीच राहिलाय. कुटारीचे भरेसा आणि क्लीन बॉल. 500 आले बघा. इकडनं मागून आवाज आलेत. आमचे योगेश निकुकर आहेत तिथे. हा किरवलीचे सर्व ग्रामस्थ इथे आहेत. त्यांना विनंती आहे की या व्यासपीठावरती. हा दांडी तर उडवली आहे, परंतु आता चेंडू बाकी आहे तो 1 आणि गरज आहे ती 23 धावांची. गोलंदाज आपण पाहतो जयेश म्हात्रेला. गुलशनी पाटील लिवला इथं. घ्या याला आता नंतर. क्लीन बॉल. अजून 500 द्या. हा चला ओमकारच्या क्या बात आहे. कोणी मारले हा हा तर सत्कार आपण इथे घेणार आहोत. निलेश म्हात्रे ठरला मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. 1 ओव्हर 3 विकेट आणि 3 धावा. पण इथे 1000 रुपयाचा पारितोषिक या जयेश म्हात्रेला आलाय. तर आपण सत्कार ओमकार म्हात्रे याचा आपण सत्कार इथे घेतोय. ओमकार या आमच्या ओव्याचे. आणि दशरथदादा पाटील आता मात्र तुमची फरमाईश आहे, कारण आता सामना होणार आहे तो स्वतः किरवली आणि